नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं प्रेस मराठीवर। आपण सध्या आलो आहोत पुण्यातील अमरनाथ देखावा पाहण्यासाठी, ज्यामध्ये त्यांनी बर्फाचा शिवलिंग बनवलाय। तर पाहूयात आपण हा शिवलिंग नेमका त्यांनी कसा बनवलाय। हात बघा ना आता लूज सोडेल गेल भाजी बघ केली आतमध्ये दर्शन झालेले पुढे सरकार मागे मागे 24 तास राहतं ते रोज नवीन बनवून। ओके चला पुढे सरकार, हात लावू नका पुढे, चला चला पुढे, चला पुढे सरकार, फोटो आले। नमस्कार, माझं नाव व्यंकटेश शिर्के। आपलं मंडळ आहे नारद पेठेल बोलत मित्र मंडळ। मंडळाचे कार्याध्यक्ष दीपक भाऊ मानकर यांच्या डोक्यात ही संकल्पना होती की अमरनाथ यात्रा एक देखावा करायचा। मंडळाचे अध्यक्ष करणदादा मानकर यांनी मोठ्या प्रमाणात यासाठी एक काम केलेलं आहे। तरी या देखावाची सुरुवात आम्ही 6 महिने आधीपासून तयारी करतो। आत्ता तुम्ही बघताय की एवढी मोठ्या प्रमाणात गर्दी होती, लोकांना असं वाटतं की जवळ जाऊन दर्शन घ्यावे, त्यासाठी ही पिंड आम्ही अमरनाथची लोकांसाठी देखावा सादर केला आहे। आम्ही हे देखावा करण्यासाठी रोज डेली ही पिंड चेंज करतो आणि हे टेम्परेचर वगैरे मेंटेन करण्यासाठी आम्ही AC वगैरे पण लावलेले आहेत। बघताच तुम्ही बाकी इकडच्या सगळी लोकांची गर्दी जशी होती ती अमरनाथ देखावा बघण्यासाठी जवळजवळ पहिल्या दिवसापासूनच खूप गर्दी आहे आणि जवळजवळ आम्हाला कंटिन्यू 24 तास चालू ठेवायला लागते, म्हणजे लोक थांबतच नाही आहेत आणि किती केलं तरी म्हणजे कमी होत नाही गर्दी। हां, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अमरनाथ यात्रा बरेच दिवस बंद होती, पण आता आमच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या संकल्पनेतनं लोकांना अमरनाथ यात्रेचं दर्शन व्हावं या हेतूने हा देखावा आम्ही यावर्षी सादर केला आहे। मंडळाचे कार्याध्यक्ष दीपक भाऊ मानकर आणि अध्यक्ष करणदादा मानकर यांच्या संकल्पनेतनंच हा देखावा मोठ्या प्रमाणात सादर झाला। आणि आपण बघताय गर्दी, काल पण आम्ही 6 वाजेपर्यंत सकाळी होतो, लोक थांबतच नाही दर्शनासाठी आणि लोकांना खऱ्या अमरनाथ यात्रेचा फील यावा म्हणून आम्ही सगळ्या ठिकाणी AC पण बसवलेत। मोठ्या प्रमाणावर मेंटेन करतो आम्ही हे बर्फाचं जे काय आम्ही शिवलिंग बनवलं आहे आणि दररोज आम्ही हे शिवलिंग बदलतोय। हे 24 तास मेंटेन राहतं, पण आम्ही दररोज हे बर्फाचे कलाकार आहेत आमच्याकडे, ते रोज येऊन इथे या सेम शिवलिंग बनवतात। तर आत्ताच आपण
पुण्यातील अमरनाथ देखावा पाहिला. या व्हिडिओबद्दल तुमचे मत, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. आणि अशाच रोज नवनवीन बातम्या आणि नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या प्रेस मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका.